नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची प्रश्नपत्रिका पाठवता येईल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 8वी हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका अभ्यासायला घेऊ. यालाच आकारिक चाचणी असंही म्हणतात. इयत्ता 8वी विषय हिंदी प्रथम घटक चाचणी 2025-26 गुण 15 वेळ 1 तास. आपल्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील पहिले एकईमधील अर्धे पाठ म्हणजे पहिले 5 पाठ या परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत. हा व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. प्रश्न पहिला, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार उत्तर लिखो. बघा, या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्या परिच्छेदवर आधारित आपल्याला काही कृती विचारलेल्या आहेत. त्यातली पहिली कृती आहे, उचित घटनाक्रम लगाकर वाक्य फिर से लिखिए, 2 अंकों के लिए. बघा, या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत आणि ही 4ही वाक्य परिच्छेदमध्ये आपल्याला शोधायची आहेत आणि त्यांचा पहिला क्रम कोणता आहे ते वाक्य आधी लिहायचे, नंतर दुसरा, मग तिसरा आणि चौथा. या पद्धतीने तो क्रम या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे. तशा पद्धतीने तुम्ही लिहिलं की तुम्हाला 2 गुण हे मिळतील. ब भाग हा सही पर्याय चुनकर वाक्य फिर से लिखिए यासाठी दिलेला आहे 2 गुणांसाठी. बघा, पहिलं, जरूर इसके पीछे कोई मकसद होगा. 3 पर्याय आहेत, त्याच्यापैकी एक अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. दुसरं, सो मैं उन्हें भुनवा कर खा गई. त्यानंतर क भाग आहे, परिणाम लिखिए. 1, गेहूं के दानों को बोने का परिणाम. त्याचं उत्तर आहे, वे दाने लाख लाख दानों के रूप में हरे भरे खेत में हवा में झूम रहे थे. दूसरे, सभी के उत्तर सुनकर राजा पर हुआ परिणाम. उत्तर है, राजा को बड़ी निराशा हुई. ड भाग, निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखिए. फसल फसले, हवा हवाएं, दाणे दाना, बालिया बाली. या पद्धतीने. प्रश्न दुसरा बघा, निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियाँ करो. एक कविता दिलेली आणि त्या कवितेवर आधारित आपल्याला कृती कंप्लीट करायची. अ, उचित जोड़ियाँ मिलाओ. मेट्रो शहर, पीपल गांव. ब भाग, एक शब्द में उत्तर लिखे. 1, बदले से लगते हैं. उत्तर है सूर. जहाँ तिल रखने की जगह नहीं है. उत्तर है शहर. क भाग, तुलना कीजिए गांव आणि शहर की. 1, पीपल के सारे पत्ते झड़ गए हैं. गेहूं के खेतों में गिलहरी धूप खा रही है. शहर ठसा ठसा भरे हुए हैं और परमेश्वर मेट्रो के खंबे के नीचे रात बिताते हैं. ड भाग, निम्नलिखित शब्दों के लिंग पहचान कर लिखिए. पीपल पुल्लिंग, रात स्त्रीलिंग. निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए. रात दिन, गांव शहर. प्रश्न तीसरा, सूचना के अनुसार प्रश्नों का हल करो. 1, निम्नलिखित विराम चिन्हों का नाम लिखकर उनका वाक्य में प्रयोग करो. चिन्ह दिया गया है, वो चिन्ह है पूर्ण विराम. उसका वाक्य, सड़क पर एक बड़ा भिखारी बैठा है. दूसरा है प्रश्न चिन्ह, प्रश्न सूचक चिन्ह. वाक्य, मनुष्य किस ओर बढ़ रहा है. दूसरा,
निम्नलिखित शब्दों से कृदंत तद्धित बचाओ। मिलना मिलन, शौक शौकीन, इंसान इंसानियत, देना देने वाला या पद्धतीने। प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी अभ्यासलेली। आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा। थँक्यू।